रेती घाटावर एकाची हत्या, दोघे जण गंभीर। चंद्रपूर वर्धा जिल्ह्याच्या सीमेवरील वर्धा नदीच्या बामर्डा रेती घाटावर पैशांच्या वादातून झालेल्या भीषण मारहाणीत भारतीय जनता पक्षाचे पुलगाव शहर महामंत्री भरत दयानंद नागपाल वय वर्ष 42 राहणार पुलगाव जिल्हा वर्धा यांची तलवार व दांड्यांनी बेदम मारहाण करत निर्घृण हत्या करण्यात आली आहे, तर दोघे गंभीर जखमी झाले आहेत। 1 मार्च रोजी रात्री 10:30 वाजता ही धक्कादायक घटना घडली। दरम्यान या प्रकरणात तिघांना अटक करण्यात आली आहे। या हल्ल्यानंतर 4 वाहनांची तोडफोड करण्यात आली असून एक पोकलेन मशीन जाळण्यात आले। जखमींमध्ये पंकज वानखेडे वय वर्ष 39 व अनिल ठोंबरे वय वर्ष 30 दोघेही राहणार हिंगणघाट जिल्हा वर्धा यांचा समावेश होता। माहितीनुसार गीतेश सातपुते यांनी शासनाकडून बामर्डा रेती घाट 2 वर्षांसाठी लिलावात घेतला। त्यानंतर हा घाट पंकज वानखेडे, अनिल ठोंबरे, भारत नागपाल आदींना सुमारे 2,25,00,000 रुपयात चालवण्यासाठी देण्यात आला। संबंधितांनी टप्प्याटप्प्याने रक्कम सातपुते यांच्या खात्यात जमा करून रेती उपसा सुरू केला होता। सातपुते यांच्याकडे घाटाची मुदत जून 2026 पर्यंत होती। 25 जानेवारी रोजी घाट परत घेत उर्वरित 78,64,621 रुपये फेब्रुवारीत परत देण्याचे ठरल्याचे सांगितले जाते। मात्र वारंवार संपर्क करूनही रक्कम परत न मिळाल्याने वानखेडे व सहकारी रक्कम मागविण्यासाठी घाटावर गेले होते। यावेळी आरोपींनी पोकलेन मशीन आडवी लावून वाहनांना अडविले। त्यानंतर MH32X 5757 क्रमांकाच्या थारमधून आलेल्या आरोपींनी तलवार व दांड्यांनी बेदम मारहाण केली। या हल्ल्यात भरत दयानंद नागपाल यांचा मृत्यू झाला, तर पंकज वानखेडे व अनिल ठोंबरे जखमी झाले आहेत। या प्रकरणी वरोरा पोलीस स्टेशन येथे BNS कलम 103(1), 109(1), 189(4), 190, 191(3), 192, 324(5), 126(2) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय। या प्रकरणी सुनील झोरे, प्रफुल्ल उमाटे व अतुल पुरुषोत्तम मोडघरे या तिघांना अटक करण्यात आली असून अमोल कांबळे, अक्षय खडसे, सौरभ ठाकूर, पोकलेन ऑपरेटर व अन्य आरोपींचा शोध सुरू आहे। घटनास्थळी अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांनी भेट घेऊन पाहणी केली। जिल्हा गुन्हे शोध पथकाचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांचे पथक तपासात सहभागी आहे। उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष बाकल यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू असल्याची माहिती पोलीस निरीक्षक ओमप्रकाश सोनटक यांनी दिली आहे। वणी न्यूज एक्सप्रेस ब्युरो रिपोर्ट।